नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी 24 या चॅनलवरती मी सरिता व तुम्हाला इथे बसलेले दिसतात ते माझे मिस्टर प्रशांत पाटील. तर आज आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातील ठाकूरदास बुवा नावाचे एक स्वामींचे एक सेवक होते. तर त्यांच्या आयुष्यात स्वामींच्या ज्या काही सत्य घटना झालेल्या आहेत त्या आज आपण ऐकणार आहोत आणि ते खास मी माझ्या मिस्टरांना आग्रह केला की तुम्ही तुमच्या शब्दात स्वामी समर्थ महाराजांच्या जे काही भक्त होते ठाकूरदास बुवा त्यांच्याविषयी माहिती सांगावी. तर ते आज आपण जाणून घेऊ त्यांच्याकडूनच. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या स्वामी 24 या चॅनलच्या सगळ्या सबस्क्रायबर्सला माझ्याकडून खूप खूप नमस्कार. आणि मी आज आपल्याला ना स्वामी महाराजांच्या बद्दल एक सत्य प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे. खरं म्हणजे ही कुठली स्टोरी नाही आहे. हा स्वामी समर्थ महाराजांची जी बखर आहे, गोपाळबुवा केळकर लिखित जी बखर आहे त्या बखरीचा संदर्भ घेऊनच हा प्रसंग मी सांगतोय. याच्यातनं आपल्याला महाराजांबद्दल थोडीशी एक कल्पना येते की महाराज कसे होते, म्हणजे ते कसे असायचे. जेव्हा ते अक्कलकोटात सदैव रूपात वास करत होते ना, त्यावेळेस स्वामींच्या आजूबाजूला काय घडायचं, ते त्यांचं वागणं बोलणं चरित्र कसं होतं, थोडंसं याचं आपल्याला कल्पना या घटनेतनं येऊ शकते. आणि आपण शेवटी या घटनेचा बोध काय आहे, महाराजांच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीत एक बोध असायचा. बरोबर. तर तो बोध काय आहे तो सुद्धा आपण जाणून घ्यायचा थोडा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. तर काय असतं ना, आज हल्ली सुद्धा मुंबईमध्ये ठाकूर द्वार नावाचं एक देवस्थान आहे. ते हल्ली सुद्धा आहे. तर त्या देवस्थानाच्या उजव्या बाजूस एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये स्वामींच्या पादुका आहेत आणि तिथे स्वामींचा एक तसबीर म्हणजे फोटो सुद्धा आहे. तर ते मंदिर आता सुद्धा आहे. आपण गुगलला सर्च करू शकता. तसे त्या मंदिराचा फोटोही आम्ही व्हिडिओमध्ये देणारच आहोत. तर काय असतं ना, त्या मंदिरामध्ये ना अजूनही म्हणजे आजही महाराजांच्या काळापासून जेव्हापासून ते मंदिर स्थापन झालेलं आहे, तर नित्य रोजची पूजा आरती वगैरे आणि त्या ठिकाणी पालखीचा सोहळा विशेष करून गुरुवारी होत असतो. तो आजही होत असतो. तेव्हापासून ही गोष्ट चाललेली. हे ॲक्च्युली आता एक संस्थान ते झालेलं आहे. तर ते संस्थान जे आहे ना, श्रीकृष्ण बुवा म्हणतात त्यांना, उर्फ ठाकूरदास बुवा म्हणून जास्त करून विशेष ते प्रचलित आहेत. महाराजांच्या सोबत त्यांचं नाव ठाकूरदास बुवा म्हणून जास्त करून उल्लेखलं जातं. तर ते कृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी ते मंदिर स्थापन केलेलं आहे. तर काय होतं ना, हे जे ठाकूरदास बुवा होते स्वामींचे भक्त, तर आधी यांचा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांशी तसा काही ओळख नव्हती, संबंध येत नव्हता. ते खरं तर भगवान श्री दत्तात्रयांचे उपासक होते. ठीक आहे. ते दत्त महाराजांचे दत्त संप्रदायातले ते थोडं त्या मार्गाला ते फॉलो करायचे आणि दत्त महाराजांचे कठोर उपासक होते. दत्त महाराजांची जेवढी ही तीर्थस्थानं होती, नरसोबाची वाडी असो किंवा गाणगापूर असो, तर अशा दत्त महाराजांच्या ठिकाणी जाऊन तिथे खूप त्यांनी प्रचंड उपासना केलेली होती दत्त महाराजांची. त्यांना ती खूप आवड होती आणि त्यासोबतच ते दत्त महाराजांची उपासना करता करताच ते त्यांना कीर्तनाची फार प्रचंड आवड होती आणि त्यांच्याकडे ती कला फार उत्तम प्रकारे त्यांना अवगत होती. जसं आपण आज बघतो वारकरी संप्रदायात आपण विठू माऊलींचे कीर्तन करतात, त्याप्रमाणे हे ठाकूरदास बुवा त्या काही दत्त महाराजांवर कीर्तन करायचे आणि खूप रसाळ त्यांची कीर्तन असायची. त्यामुळे ते संबंध पंचक्रोशीमध्ये खूप प्रसिद्ध होते, एक उत्तम कीर्तनकार म्हणून. तर अनेक वर्ष त्यांनी आयुष्याची तसं कीर्तनं केली. त्यांचं नाव खूप पंचक्रोशीत दूरवर गेलेलं होतं. अनेक वर्ष त्यांच्या आयुष्याची त्याच प्रकारे कीर्तन करण्यात आणि दत्त उपासनेत गेली. तर मग ना पुढे काही वर्षांनी आपण म्हणू शकतो की त्यांच्या प्रारब्ध योगाने म्हणा किंवा अप्रत्यक्षपणे स्वामी महाराजांची इच्छा देखील आपण म्हणू शकतो. खरं तर ह्या घटनेपासूनच स्वामी महाराज त्यांच्या आयुष्यात येतात. त्यामुळे आपण हे म्हणू शकतो प्रारब्ध असू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की स्वामी महाराजांची कुठे ना कुठे इच्छा असावी आणि आपण पण महाराजांच्या इच्छेनुसारच महाराजांचे सेवेकरी होत असतो. हो, तेच आपण म्हणतो ना की स्वामींकडे जाणं प्रत्येकाला शक्य नसतं. स्वामी ठरवतात की कोण त्यांच्या चरणाशी येणार आहे. बरोबर. त्यामुळे स्वामींच्या इच्छेने असेल
तर काय झालं ते अनेक वर्ष कीर्तन करता करताना पुढे काही वर्षांनी कालांतराने त्यांना श्वेतकुष्ठ उठलं, म्हणजे पांढरं आपण कुष्ठरोग असतो तो. तर ते पांढरे सबंध चट्टे त्यांच्या अंगावर आले आणि अंगावरच नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असे सगळे पांढऱ्या रंगाचे चट्टे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आले. त्यामुळे ते विद्रूप दिसू लागले. आता यामुळे झालं काय की ते खूप त्रस्त झाले, म्हणजे याचा त्रास तर त्यांना प्रचंड होत होता, मरण यातना त्यांना व्हायला लागल्या हळूहळू. बरोबर. आणि त्या कुष्ठामुळे त्यांचा चेहरा जो आहे ना विशेष करून तो फार विद्रूप झाला. आणि त्यामुळे आता त्यांना पूर्वीसारखं लोकांमध्ये जाऊन तितक्या आत्मविश्वासाने कीर्तन करणं ते त्यांना आता शक्य होत नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास बुवांचा कुठेतरी खूप ढासळला त्या कुष्ठामुळे. आणि अशी त्यांनी 1-2 नाही तर त्यांनी तब्बल 20 वर्ष या कुष्ठामध्ये काढली. 20 वर्ष त्यांनी तो त्रास सहन केला. आणि या 20 वर्षामध्ये त्यांनी खूप अनेक प्रकारचे उपाय केले, अनेक प्रकारचे म्हणजे ते आपले भोगच असतात. जर ते दत्तांचे भजन वगैरे करायचे तर त्यांना सुद्धा 20 वर्षापर्यंत तो त्रास सहन करावा लागला. आपण तर फार छोटे, आपण थोडी सेवा करतो आणि आपण म्हणतो, आणि काय अडचण आली की आपण देवाला म्हणतो ना की अरे मी तर देवा तुझी सेवा करतोय, मी तर कंटिन्यू तुझं नामस्मरण करतो, हे करतो ते करतो, आणि तरी तुम्हाला वाचवलं का नाही, आपण तक्रार करतो देवाला. पण आपण जर थोडंसं ना अध्यात्मात इतिहासात पाहिलं ना तर जे परमेश्वराचे सगळ्यात जवळचे भक्त मानले गेलेले आहेत ना त्यांना खूप प्रचंड मोठी दुःख त्यांच्या वाटेला आलेली. त्याचा मागचा अर्थ खूप वेगळा आहे, त्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलूच एखाद्या व्हिडिओमध्ये. पण इथून आपण थोडंसं हे समजून घ्यायचं की जे ठाकूरदास बुवा यांनी आयुष्याची अनेक वर्ष दत्तांच्या सेवेत घातली, भक्तीत घातली, दत्तांचे उत्तम ते कीर्तनकार होते, तरी त्यांच्या वाट्याला हा असा एक अतिशय त्रासदायक असा एक रोग आला. आणि अनेक वर्ष त्यांनी जवळजवळ 20 वर्ष त्यांनी त्या रोगात घालवली. अनेक प्रकारचे सगळे वैद्य त्यांनी करून पाहिले, कुठल्याही वैद्याचा कुठलाही गुण त्यांना येत नव्हता. त्यामुळे ते इतके त्रस्त झाले ना की त्यांना आता म्हणजे त्यांनी मग आता ते पार खचले होते. त्यांनी मनाशी ठरवलं की आता मी म्हणजे जीव देणं वगैरे हा विचार तर त्यांच्यात नाही आला, तेवढे त्यांच्या पाठीशी दत्तप्रभूंचं बळ होतं त्यामुळे. परंतु त्यांनी एक ठरवलं की मी आता इथून सगळे आपले जे आप्तसुखी आहेत त्यांचा सगळ्यांचा त्याग करतो, कारण ते कुठेही आप्तसुखी जात तर त्यांना तो रोगाचा जो आपण एक म्हणतो ना अस्पृश्यपणा तो त्यांच्या वाट्याला येत होता, त्यामुळे जाणवायचा त्यांना लोकांच्या वागण्यातून. त्यामुळे त्याला ते फार त्रस्त झाले होते. म्हणून त्यांनी ठरवलं की मी आता हे सगळं आप्तसुखी जे काही आहे ते सगळे सोडून देतो आणि आपण सपरिवार आपल्या कुटुंबाला घेऊन काशीस निघून जावे आणि तिकडेच आपण आपलं आयुष्य व्यतीत करावं उरलेलं, असं त्यांनी ठरवलं. आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली. आणि ते आपल्या पत्नीला, त्यांना पत्नी आणि एकच मुलगी होती त्यांना, तर आपल्या परिवाराला घेऊन ते काशीला जायला निघाले. परंतु त्यांनी विचार केला की आता आपण जातच आहोत तर मग जाता जाता आपल्या गाणगापूरच्या दत्त महाराजांना एकदा भेट द्यावी, त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे आपल्या प्रवासाला लागावं, असं म्हणते एकदा परत गाणगापूरला गेले. आता गाणगापूरला गेल्यानंतर त्यांनी नित्याची जी काही त्या ठिकाणी उपासना असते गाणगापूरला, पादुकांची सेवा वगैरे केली, उपासना केली, पादुकांचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर मग त्या दिवशी ते नित्य पूजा वगैरे करून झोपी गेले बुवा. ठीक आहे. मग आता रात्री झोपी गेले आणि रात्री काही वेळानंतर ना त्यांना दृष्टांत झाला स्वप्नामध्ये. तर साक्षात दत्त महाराजांनी त्यांना स्वप्नातून दृष्टांत दिला की तू आता येथे आलेला आहेस, परंतु तू आता इथून सरळ तू अक्कलकोटास जा, त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज आहेत, तर तू तिथे जाऊन त्यांची सेवा कर, तर तुझा हा जो रोग आहे तो याचा परिहार होईल, तुझा रोग बरा होईल, असा त्यांना दृष्टांत झाला. आणि जेव्हा प्रांतकाळी सकाळी ते उठले महाराज ठाकूरदास बुवा, तर त्यावेळेस त्यांना तो दृष्टांत आठवला स्वप्नात रात्री झालेला. आता त्यांचा दत्त महाराजांवर प्रचंड विश्वास होता, त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही महाराजांची इच्छा आहे, दत्त महाराजांनीच आपल्याला स्वतः आज्ञा दिली असा त्यांचा विश्वास पटला. आणि त्यांनी काशीला न जाता त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला आणि नित्यप्रमाणे महाराजांच्या गाणगापूरच्या महाराजांची, श्री निसर्ग सरस्वती महाराजांची सेवा वगैरे केली, नित्यपूजा केली, पादुकांचे दर्शन घेतले आणि त्यांनी तिथे दत्त महाराजांची आज्ञा घेतली, पुढे जायला आज्ञा घेतली. आणि ते आता दृष्टांताप्रमाणे अक्कलकोटास जायला निघाले. तर साधारण चालत चालत तिसऱ्या दिवशी ते अक्कलकोटला येऊन पोहोचले. आता अक्कलकोट नगरीत जेव्हा ठाकूरदास बुवा आले तर त्यांना त्या ठिकाणी आल्याच महाराज, म्हणजे अक्कलकोटात तर
तिथला म्हणजे लहान मुलगा सुद्धा महाराजांबद्दल ओळखून होता आणि महाराजांना ओळखायचा. तर ते लोकांना सगळ्यांना विचारू लागले, महाराज कुठे आहेत, महाराज स्वामी महाराज कुठे भेटतील. आता विषय असा होता की स्वामी महाराज नेमके कोणत्या क्षणाला कुठे असतील, नेमके ते केव्हा कुठे असतील हे कोणी सांगू शकत नव्हतं. म्हणजे कारण की महाराज या क्षणाला इथे तर पुढच्या क्षणाला कुठे असायचे, त्यामुळे ते नेमके या क्षणाला कुठे असतील हे पटकन कोणाला सांगता यायचं नाही. तर ते असेच तपास करत 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 फिरत होते आणि एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की त्या गावात अक्कलकोटला ना त्यावेळी एक वेश्या येऊन राहायची. तर कुणीतरी त्यांना सांगितलं की स्वामी महाराज त्या वेश्येच्या घरी बसलेले आहेत. अच्छा. हा. तर आता बघा, आपण साधारण व्यक्ती आपल्या डोक्यात हे असं ऐकतात, आपले डोळे थोडेसे अचंबित होतात. आपण ज्यांच्या दर्शनासाठी आलो आणि ते एका विषयाच्या घरी हा, म्हणजे त्या जागी जर आपण आपल्यासारखा सामान्य व्यक्ती राहिला असतात तर त्याचा विश्वास तिथेच डगमगला असता ना, की आपण कोणाच्या दर्शनाला आलेलो आहोत बाबा, तो एक असा कोणीतरी साधू आहे किंवा कोणीतरी असं व्यक्तिमत्व आहे की तो या क्षणाला वेश्येच्या घरी बसलेला आहे, असं आपल्या सामान्य माणसाच्या बुद्धीला वाटलं असतं. परंतु ठाकूरदास बुवांचा विश्वास बघा एवढा प्रचंड होता ना की दत्त महाराजांनी आज्ञा केलेली म्हणजे ते मला करायचंच आहे. बाकी त्यांनी कुठलाही प्रश्न डोक्यात आला नाही आणि ते तडक गुरु आज्ञा मानून ते तडक त्या वेश्येच्या घराचा शोध घेत निघाले आणि चालता चालता ते त्या वेश्येच्या घरी येऊन पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं स्वामी महाराज तिथेच बसलेले होते. आता जसे त्यांनी स्वामी महाराजांना पाहिलं तर ते गेल्या गेल्या त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणी ते नतमस्तक झाले आणि चरणी नतमस्तक झाल्यानंतर महाराजांनी त्यांच्याकडे एक नजर पाहिलं आणि महाराज त्यांना बघताच बरोबर थोडे हसले आणि म्हणाले, हमारी कस्तुरी अभी लाओ, असं त्यांना महाराज म्हणाले. दुसरं काही बोलले नाही. हमारी कस्तुरी अभी का अभी लाओ, असं महाराज त्यांना हिंदीतून म्हणाले. आता जसे महाराजांचे बोल ऐकले, ठाकूरदास बुवांना काहीतरी आठवलं. आता बघा इथे मुख्य विषय येतो आणि स्वामी महाराजांच्या म्हणजे ते अंतर्ज्ञानी होते किंवा ते कोण होते याची प्रचिती या ठिकाणी पहिल्यांदा ठाकूरदास बुवांना पण झाली. ती अशी की त्यांना जसे महाराजांचे त्यांनी बोल ऐकले तर त्यांना आठवलं, बघा जेव्हा ते घरून निघाले होते गाणगापूरला जाण्यासाठी, तर त्यावेळेस जाताना ना त्यांनी मनात एक विचार केला होता की मी तर आता काशीला निघून जाणार आहे, तर शेवटचं मी माझ्या गाणगापूरच्या महाराजांना दर्शन घेतो आणि माझ्यातर्फे एक शेवटची भेट म्हणून मी कस्तुरी महाराजांच्या त्या ठिकाणी गाणगापूरला पादुकांवर अर्पण करायचे, असा त्यांनी नवस केला होता ठाकूरदास बुवांनी जाता जाता. ठीक आहे. तर जाता जाता त्यांनी नवस केला होता. मग तिथे ते गेले, त्यांनी पूजा वगैरे तर सर्व केली, परंतु ते कस्तुरी अर्पण करायला त्या ठिकाणी गाणगापूरला पादुकांवर ते विसरले आणि ती कस्तुरी तशीच ते सोबत घेऊन आले अक्कलकोटला. आणि जेव्हा त्यांनी महाराजांच्या चरणी दर्शन घेतलं तर महाराज त्यांना पहिला शब्द बोलले की हमारी कस्तुरी अभी का अभी लाओ. तिथे त्यांना ते गोष्ट आठवली आणि त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि त्यांना ते एक जाणीव झाली, प्रचिती झाली की महाराज दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्त महाराज आहेत, जे मी तिथे अर्पण करायचं विसरलो, त्यांनी तो नवस माझा इथे पूर्ण करून घेतला. तर ते धावत तडक आपल्या बिराडावर गेले बुवा आणि ती कस्तुरी घेऊन आले आणि त्यांनी त्वरित महाराजांना अर्पण केली आणि महाराजांनी ती स्वतःना ठेवता त्या ठिकाणी काही मुलं खेळत होती, तर त्यांनी लगेच ती सगळ्या मुलांना वाटून टाकली आणि त्या ठिकाणी बुवांना पटलं की त्यांनी जो नवस केला होता तो खऱ्या अर्थाने पूर्ण झाला. मग आता ते झालं. त्यानंतर मग आता महाराजांकडे जर कोणी समस्या घेऊन जायचं तर बघा ते ना महाराजांवर राहायचं की महाराज त्यांनी जर ठरवलं तर ते त्याच क्षणाला त्याची व्यथा दूर करायचे आणि त्याला दुःखमुक्त करून पाठवून द्यायचे. पण काही लोकांना ना महाराज अनेक दिवस, काहींना अनेक महिने, काहींना अनेक वर्ष सुद्धा महाराज सेवेत आधी ठेवायचे आणि नंतर त्याला संकटमुक्त करायचे. त्याचा जी काही समस्या ती त्यानंतर हे महाराजांवर असायचं, ते ठरवायचे.